सोलापुरात संत गजानन महाराजांच्या पालखीचं जे आहे ते आगमन झालं आणि आज पालखीचा दुसरा दिवस आहे आणि पालखीचे जे सेवेकरी आहेत किंवा जे वारकरी आहेत यांची सेवा जे आहे ते सोलापुरातील जे आहे ते विविध समाजाकडून जे आहे ते करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी चप्पल वारकऱ्यांच्या ज्या चपली खराब झालेल्या त्यांच्या चपली शिवून देण्याचं काम किंवा चपली दुरुस्त करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्याचबरोबर या ठिकाणी जे इस्त्री वारकऱ्यांच्या ज्या कपड्यांची इस्त्री देखील करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीतच पाहायला गेलं तर सोलापूर शहरातील जे वारकरी संत गजानन महाराजांच्या पालखी सोबत येतात त्यांची सेवा जे आहे ते सोलापूरकर मनी भावे जे आहे ते करत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। त्याचबरोबर नाभिक संघटनेच्या माध्यमातून देखील जे आहे ते या ठिकाणी जे वारकरी आहेत त्यांची कटिंग दाढीची देखील जे आहे ते या ठिकाणी त्यांची करण्यात येत असते। त्यामुळे एकंदरीत पाहायला गेलं तर सोलापुरात संत गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन झाल्यानंतर मोठा उत्साह जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचबरोबर संत गजानन महाराजांच्या पालखी सोबत असलेल्या वारकऱ्यांची देखील सेवा मोठ्या मनाने जे आहे ते या ठिकाणी सोलापुरातील विविध समाज जे आहे तो करत असताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे एकंदरीतच उत्साहाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। वर्षापासून ही सेवा देतात आणि काय काय उपक्रम जे आहेत ते आपण या ठिकाणी राबवतो। या उपक्रमाची जी सेवा आहे गेले 20 वर्ष झाले इथे सुरू आहे आणि याच्यामध्ये नाभिक समाज, चर्मकार समाज आणि परीट समाज हा गेले 20 वर्ष झाले इथे सेवा मोफत सेवा देतो आणि येणाऱ्या सर्व पालखीमधील वारकऱ्यांना एक आपण विठुरायांच्या चरणी सेवा देण्यासाठी वारकऱ्यांना ही सुविधा मोफत देण्यात येते। तसेच आमच्या महिला भगिनी देखील याच्यामध्ये सहभागी होतात। आता परीट सुविधा तुम्ही नेमक्या आम्ही इस्त्री मारून देतो आणि कपडे धुवून देखील देतो। ज्यांचे कपडे घाण झालेले असतील त्यांचे कपडे धुवून देण्याचं देखील मोफत काम आमचा समाज करून देतो। इस्त्री इथे जागेवरती ज्यांना इस्त्री करून पाहिजे त्यांना इस्त्री मारून देण्याचं काम करतो। चर्मकार समाजामध्ये चप्पल दुरुस्ती असेल किंवा त्यांच्या चपलीशी रिलेटेड काही पॉलिश करणे असेल, दुरुस्ती करणे असेल ते देखील करण्यात येतं। आणि नाभिक समाज हा त्यांची कटिंग दाढी ज्यांना ज्या सुविधा उपलब्ध करून पाहिजे असतील त्या समाजातील व्यक्ती ते करून देतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।